आयुष्यात पुढे जायचं असेल तर या काही गोष्टी सोडा. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रुपाली भट मराठी या चॅनेलवर. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतात. कोणाला स्वतःचं घर घ्यायचं असतं, कोणाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असतं, कोणाला आपल्या कुटुंबासाठी चांगलं भविष्य घडवायचं असतं, तर कोणाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. आपण स्वप्न पाहतो, ध्येय ठरवतो आणि मनाशी म्हणतो की एक दिवस मी नक्की पुढे जाईन. पण अनेक वेळा आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. त्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे, आपलं नशीब खराब आहे किंवा आपली परिस्थिती तशी आहे. पण खरं पाहिलं तर अनेक वेळा आपल्याला पुढे जाण्यापासून बाहेरची परिस्थिती नाही, तर आपल्या स्वतःच्या काही सवयी, काही विचार आणि काही गोष्टी अडवत असतात. म्हणूनच आज आपण अशा काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर हळूहळू सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सतत इतरांशी स्वतःची तुलना करणं. आपण कोणाचं सुंदर घर पाहतो, कोणाची चांगली नोकरी पाहतो, कोणाचा व्यवसाय पाहतो, कोणाचं यश पाहतो आणि नकळत स्वतःच्या आयुष्याची त्यांच्याशी तुलना करायला सुरुवात करतो. मग मनात विचार येतो की ती व्यक्ती माझ्यापेक्षा पुढे गेली, तिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, तिचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, मला अजून काहीच मिळालेलं नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातल्या फक्त एक छोटासा भाग पाहत आहात. त्यांचा संघर्ष, त्यांच्या अडचणी, त्यांच्या चिंता आणि त्यांनी केलेले त्याग तुम्हाला दिसत नसतात. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळा असतो. प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःशी तुलना करा. कालपेक्षा आज तुम्ही काही नवीन शिकलात का? कालपेक्षा आज तुम्ही थोडे मजबूत झालात आहात का? कालपेक्षा आज तुम्ही तुमच्या ध्येयाच्या थोडे जवळ गेला आहात का? हे पहा. तुमचं लक्ष दुसऱ्यांपेक्षा पुढे जाणं नसावं, तर आपल्या कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं होणं हे असावं. दुसरी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील या विचाराला आपल्या आयुष्यावर राज्य करून देणं. अनेक लोकांना काहीतरी नवीन करायचं असतं, पण लोक काय म्हणतील या भीतीने ते पहिलं पाऊल टाकतच नाहीत. आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो, एखादा कौशल्य शिकायचं असतं, नवीन काम सुरू करायचं असतं, पण मनात विचार येतो की लोक हसतील का, नातेवाईक काय म्हणतील, माझं अपयश झालं तर लोक काय बोलतील, आणि मग आपण स्वतःला थांबवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. लोक काय दिवस बोलतील, काही जण टीका करतील, काही जण तुमची चेष्टा करतील, पण तुमच्या आयुष्याचे परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना लोक काय म्हणतील यापेक्षा हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का, माझ्या ध्येयासाठी योग्य आहे का, आणि मी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतो का किंवा शकते का, याचा विचार करा. लोकांच्या मतापेक्षा तुमच्या आयुष्याची दिशा महत्वाची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सतत भूतकाळात अडकून राहणं. आपल्या आयुष्यात काही चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकीचे ठरले असतील, काही लोकांनी आपल्याला दुखावलं असेल किंवा काही प्रसंग आपल्या मनाला खूप लागले असतील. त्यावेळे त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवणं स्वाभाविक आहे. पण आपण जर सतत त्याच गोष्टींचा विचार करून राहिलो तर आपला आजचा वेळ आणि उद्याची संधी निघून जाऊ शकते. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळातून शिकून भविष्य नक्की बदलता येतं. म्हणून स्वतःला सतत दोष देत बसू नका. तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला. स्वतःला असं सांगा की जे झालं ते मी बदलू शकत नाही,
पण आता पुढे काय करायचं हे माझ्या हातात आहे. तुमची एक चूक म्हणजे तुमची संपूर्ण ओळख नाही. तुमचे एक अपयश म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. प्रत्येक दिवस हा पुन्हा सुरुवात करण्याची एक संधी असतो. चौथी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांमध्ये सतत राहणं. काही लोक एखादी गोष्ट सुरू करण्याआधीच मनात म्हणतात की माझ्याकडून हे होणार नाही, मला हे जमणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासाठी काहीच चांगलं नाही. अशा विचारांमुळे आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानतो. आयुष्यात अडचणी येणारच आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. पण अडचण आली म्हणून आपण थांबायचं नसतं. माझ्याकडून होणार नाही असं म्हणण्याऐवजी हे कठीण आहे, पण मी प्रयत्न करून पाहीन असा विचार करा. आज मला जमत नाही, पण मी शिकू शकते. आज माझी परिस्थिती कठीण आहे, पण मी एक पाऊल पुढे टाकू शकते. आज माझं सगळं आज मला सगळं माहित नाही, पण मी हळूहळू शिकेन असा विचार करा. सकारात्मक विचार म्हणजे समस्या नाहीत असं समजणं नाही, तर समस्या असूनही त्यातून मार्ग शोधण्याची मानसिकता ठेवणं होय. पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं. आपल्याला सगळ्यांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं असं वाटतं. त्यामुळे अनेक वेळा आपण स्वतःची इच्छा बाजूला ठेवतो. आपल्याला नको असलेल्या गोष्टींसाठी हो म्हणतो आणि मनाला त्रास होत असतानाही गप्प राहतो. पण प्रत्येकाला खुश ठेवणं कधीच शक्य नाही. तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणीतरी तुमच्यावर नाराज होणारच. म्हणून चांगली व्यक्ती बना, पण स्वतःला विसरून नाही. गरज असेल तेव्हा नम्रपणे नाही म्हणायला शिका. तुमच्या वेळेची किंमत ओळखा. तुमच्या मनाची शांतता महत्वाची आहे हे समजा. आणि प्रत्येक निर्णय फक्त दुसऱ्यांना काय वाटेल यावर घेऊ नका. स्वतःची काळजी घेणं स्वार्थीपणा नाही. स्वतःला वेळ देणं चुकीचं नाही. स्वतःच्या आयुष्याला महत्व देणं आवश्यक आहे. सहावी गोष्ट म्हणजे सातत्याचा अभाव. अनेक लोकांना सुरुवात करायला खूप आवडते, पण सातत्य ठेवणं कठीण जातं. एखादी नवीन गोष्ट सुरू केली की पहिल्या काही दिवसातच उत्साह असतो, पण नंतर कंटाळा येतो आणि आपण ते काम सोडून देतो. मग काही दिवसांनी पुन्हा सुरुवात करतो आणि पुन्हा थांबतो. अशा प्रकारे आपण अनेक संधी गमावतो. पण लक्षात ठेवा, मोठा बदल एका दिवसात होत नाही. रोज थोडं थोडं काम करणं, छोट्या सवयी टिकवणं आणि अडचणी आल्या तरी पुन्हा सुरुवात करणं यामुळेच मोठे परिणाम मिळतात. तुम्हाला एखादं कौशल्य शिकायचं असेल तर रोज थोडा वेळ द्या. अभ्यास करायचा असेल तर रोज ठराविक वेळ द्या. व्यायाम सुरू करायचा असेल तर सुरुवातीला कमी वेळ द्या, पण सातत्य ठेवा. तुम्ही किती वेगाने चालता यापेक्षा तुम्ही चालत राहता का हे महत्वाचं आहे. कारण सातत्याने टाकलेली छोटी छोटी पावलं एक दिवस मोठं यश बदलतं. आणि सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजणं. कदाचित आयुष्यात कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल की तुमच्याकडून काही होणार नाही, तुला हे जमणार नाही, तुझ्या क्षमता नाही. कदाचित एखाद्या अपयशामुळे तुम्हालाही स्वतःबद्दल तसंच वाटू लागू शकतं, पण दुसऱ्याचं मत तुमची खरी क्षमता ठरत नाही. तुमच्या मध्ये शिकण्याची क्षमता आहे, बदलण्याची क्षमता आहे, पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे. तुम्ही आज जिथे आहात तिथूनच सुरुवात करू शकता. तुमच्याकडे अनुभव कमी असेल, पैसा कमी असेल, वेळ कमी असेल किंवा परिस्थिती कठीण असेल तरी एक छोटं पाऊल तुम्ही आज नक्कीच टाकू शकता. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी मोठी संधी मिळण्याची वाट पाहू नका. कधी कधी मोठा बदल एक छोट्या निर्णयातून सुरू होतो. म्हणून आजपासून इतरांशी तुलना कमी करा. लोक काय म्हणतील याचा विचार कमी करा. भूतकाळात अडकून राहू नका. नकारात्मक विचारांना स्वतंत्र निर्णय ठेवून देऊ नका. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या ध्येयावर सातत्य ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कमी समजू नका. लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला एक दिवसात
पूर्णपणे बदलण्याची गरज नाही. फक्त दररोज स्वतःमध्ये एक छोटासा चांगला बदल घडण्याची गरज आहे. कदाचित आज तुमच्याकडे सगळं नसेल, कदाचित तुमचं ध्येय अजून खूप दूर असेल, कदाचित तुमच्या मार्गात अनेक अडचणी असतील, पण याचा अर्थ तुम्ही हे ध्येय गाठू शकणार नाही असा नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे, तुमची वेळ तुमची आहे आणि तुमची किंमत दुसऱ्याच्या मतावर ठरत नाही. म्हणून स्वतःला एक वचन घ्या की मी माझ्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करणार नाही. मी भीतीमुळे माझी स्वप्न मोडणार नाही. मी माझ्या भूतकाळाला माझ्या भविष्यावर राज्य करू देणार नाही. मी प्रत्येकाला खुश करण्यापेक्षा माझ्या आयुष्यालाही महत्त्व देईन. मी माझ्यावर विश्वास ठेवेन आणि मी थांबणार नाही. हळूहळू का होईना पण मी पुढे जात राहीन. कारण आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन मिळवण्याची गरज नसते. कधी कधी आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी सोडण्याची गरज असते. आजच्या या व्हिडिओमधील 7 पैकी एक गोष्ट जरी तुमच्या आयुष्यात असेल तर आजपासून ती कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. कारण तुमची सुरुवात छोटी असली तरी तुमचं भविष्य मोठं असू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी रुपाली भट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत करा, स्वतःची किंमत ओळखा आणि आयुष्यात पुढे जात राहा. धन्यवाद.